9 स्टार स्टार 8 स्टार म्हणजे काय म्हणते तारा तारा नाही का. बघा आपण मोबाईल मध्ये लिहितो स्टार हॅश आहे की नाही, तशी संख्या लिहा. डायरेक्ट गणित लिहिणं सुरू करा तुम्ही. 9 स्टार स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून एकदा प्रश्न रिपीट करा. 9 स्टार स्टार 8 9 स्टार स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे. 630 आहे. 9 स्टार स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक हवा. पहिलं लिहा. ऑप्शन दिसत आहे, ऑप्शन मधून लावून बघा आणि उत्तर काढा पटकन. आलं का उत्तर आलं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं का. त्याची स्थानिक किंमत आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यातून ते मायनस करायचं आहे. बरोबर. आलं का लक्षात तुमच्या. काय सांगितलं गणित पुन्हा लिहून घेतो पूर्ण मग सांगतो तुम्हाला. 9 स्टार स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे. तर चारच्या जागी कोणता अंक हवा. कोणाचं उत्तर आलं आहे किंवा कोणाला नाही समजलं आहे. 7 उत्तर येतो.
आता उत्तर काढलं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सरळ सरळ गोष्ट आहे. 3, 4, 5, 7. आता स्टार कोणत्या जागी लागलेले आहे? स्टार एकक, दशक, शतक. बरोबर. आता बघा हा 3 जर का मी स्टारच्या जागी ठेवला तर इथे 300 आणि इथे स्टार आहे म्हणून एकक, दशक म्हणून 30. यांचा जर फरक पाहिजे 300 मधून 30 गेलं किती उरलं? तोंडावर आलं पाहिजे 270. बरोबर आहे. 4च्या जागी 400 मायनस 40 केलं किती येईल याचं उत्तर? 360. 5च्या जागी 500 मायनस 50 450. बरोबर. 7च्या जागी 700 मायनस 70 किती आला? ठीक आहे. ओके. आता लक्षात ठेवा की हे तर आपण करून आलेलो आहे, आपण सांगून आलो म्हणून ठीक आहे. पण हे तर याच्यावरूनही आलं असतं डायरेक्ट. बघा इथे आपण हे न करता आपण डायरेक्ट कसं केलं असतं तर बघा इथे 300 मायनस 30. आपण जसं पैसे समजा आपल्याकडे 300 रुपये आहे, 300 मधून 30 रुपये दिले, आपल्याला परत किती भेटणार हे तर आपण काढूच शकतो ना. तिथे थोडी ना कॅल्क्युलेटर घेऊन मायनस वगैरे करत राहतो आपण. बरोबर. असं समजायचं की आपल्या हातात काय पैसे आहे, 300 मधून 30 गेले. बरोबर. किती उरले? 270. त्याच्यानंतर 400 मधून 40 गेले. असं पटापट अगर उत्तर काढायचे आहे तर हा आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. मायनस वगैरे करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सरळ सरळ उत्तर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा दुसरं गणित. 87 स्टार 32 स्टार 87 स्टार 32 स्टार 1 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून या संख्येतील स्टारच्या जागी, हे गणित असंच आहे, समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक स्थानिक किमतीतील फरक 79920 79920 79920 आहे. ठीक आहे. 79920 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक हवा? त्याच्यामध्ये ऑप्शन घ्या. त्याच्यामध्ये ऑप्शन घ्या 9, 10, 8, 12. 12 नको लिहा, 6 लिहून घ्या. आता पहा 10 तर राहू शकत नाही, 10 तर राहू शकत नाही है ना. 10 कसा राहील इथे? बरोबर. सगळ्यात पहिला ऑप्शन तर इकडून हा कटच झाला. आपल्यावर ट्राय किती वर करायचा आहे? 8, 6 आणि 9 वर करायचा. बघा आता करून. बघा, पटपट करा. याच्यावर किंमत किती आहे? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000वर मी 6 ठेवू तर 60,000 होईल. 60,000 मायनस 60 करायचे आहे, किती होईल? शेवटी 40 उत्तर येईल. याच्यावरून कसं लक्षात घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. ऑप्शन वरून कसं लक्षात घ्याल तर बघा आपल्याला इथे 20 पाहिजे. बरोबर. आपल्याला काय पाहिजे? 20 पाहिजे.
मला सांगा, अगर इथे 8 ठेवले, 8,000तून 80 गेले, तर शेवटी 20 येईल. येईल की नाही? हा 20 आला, तर तो 8 करून बघायचा. हे बघा, 80,000 याच्यातून 80 मायनस करायचे आहे. इथून 10 शून्य, 10तून 8 गेले, 2 उरले. जसा हा 20 आला, तर आपलं उत्तर कन्फर्म झालं की हाच आहे. कारण की बघा, अगर 90,000तून ते 90 काढले, तर इथे शेवटी किती येते? शून्य. 10तून 9 गेले, इथे 10 येते. मग हा ऑप्शन येईल का आपल्यासाठी? नाही. तसंच 60,000तून 60 गेले, इथे 40 ऑप्शन आहे. तर ह्या ऑप्शन वरूनच समजून घ्यायला आपल्याला की काय उत्तर येणार आहे. ठीक आहे, तर एवढं गणित करत बसण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, तुम्हाला समजलं आहे? समजलं? समोर समोर एक गणित आणखी लिहून घ्या. 8 स्टार 432 स्टार, 8 स्टार 432 स्टार, 8 स्टार 432 स्टार या संख्येतील गणित सेमच आहे, तर नाही लिहिलं तरी चालतं, फक्त हा आकडा लिहून घ्या. है की नाही? त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 89991, 89991, 89991 आहे. स्टारच्या जागी कोणता अंक असेल? या 10च्या जागी एक काम करा, तुम्ही लिहून घ्या 7. काही पण असं लिहू शकता, 7 6. आता मला सांगा, तुम्ही काय कराल? सगळ्यात आधी इथे 1 येत आहे, बरोबर? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000च्या जागी आपण याच्यातला कोणताही आकडा ठेवला, त्याचं काय करू आपण? मायनस करू, बरोबर? याचे उत्तर कसे काढायचे? त्याचं सिंपल ट्रिक्स आहे. हे स्टार आणि हे स्टार, बरोबर? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. या या स्टारच्या जागी अगर मी 6 ठेवला, तर 60,000 मधून 6 गेले, किती उरेल शेवटी? शून्यातून 6 काढले म्हणजे 4 उरेल. इथे आहे का तो 4? मी काय म्हणण्याचा प्रयत्न करताय ते लक्षात घ्या. हा 60 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. हा 60,000 लिहिला आपण. या 60,000 असंच करू ना आपण. 60,000तून हे 6 मायनस करू. ह्या 10तून 6 गेले, किती उरले? 4. इथे 4 आहे का? नाही. या 7, इथे 70 करतो मी. 70 मधून 7 गेले, किती उरतं इथे? 3. आहे का? नाही. हे 8 लिहितो. या 8च्या जागी इथे 7च्या जागी 8 लिहितो. 10तून 8 गेले, किती उरले? 2. आहे का? नाही. मग हा 9 आला, बरोबर? 9 आला. इथे समजा अगर उत्तर आपल्याला 9 लिहिलं, तर इथे 1 येतो, बरोबर? म्हणजेच हे आपलं उत्तर आहे. आणि तुम्हाला करायचं झालं म्हणजे आता तुम्ही करू शकता, पण एक्झाम मध्ये याच्यावरूनच उत्तर लिहायचं. आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाही, कारण की ऑप्शन मध्ये तर ते दिलेलं आहे. पण आता करू शकतो म्हणून करून घेऊ. 10तून 9 गेले, 1 उरले. हातचा 1 परत केला. 10तून 1 गेला, 9 उरला. हातचा 1 पुन्हा परत केला. 10तून 1 गेला, 9. हातचा 1. 10तून 9 गेला, 10तून 1 गेला, 9 उरला. इथे 1 पुन्हा परत केला. 8तून 1 गेला, किती उरला? 7. मग इथे किती लिहायचे होते? सांगा मला. 80.
इथे आपल्याला 9 लिहायचे होते. ठीक आहे, 90. ओके, बरोबर आहे ना. 90 लिहायचे होते, आपण 8 लिहिले होते. 8च समोर करत होतो. 9तून 1 गेला, इथे उरला 8. आता आलं बरोबर. तर हेच उत्तर मगाशी इथंच भेटलं होतं, कारण की इथे 1 येऊन गेला होता है ना, आणि इथे तो 1 सापडलेला होता. म्हणजेच आपल्याला शेवटच्या आकड्यावरूनच उत्तर भेटलं असतं. म्हणजे इथे समजा 90 असते, इथे 90 असते, तर 90,000तून 9 काढले तर आपल्याला लक्षात पाहिजे की 10तून 9 गेले 1 उरते. तर ते उत्तर तिथेच संपलं. आपल्याला तिथे करून दाखवायचं नाहीये. आपल्याला ऑप्शन मधून ते उत्तर काढायचं आणि पटकन क्लिक करायचं आहे आणि त्या समोर गोला करून समोर वाढायचं. ठीक आहे, समजलं? काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये की पुन्हा एकदा समजून सांगू? इथे आपलं मगाशी काय झालं होतं, 8 लिहिला होता, तो 8च्या 8 जसाच्या तसाच ठेवलेला होता. पण ते तिथे काय लिहायचं होतं, इथे 9 केलं तर इथे पण 9 करावं लागेल ना, कारण की एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बरोबर, म्हणजेच काय 90,000तून 9 मायनस करायचे. ठीक आहे, याच्या समोरचे गणित आपण उद्या पाहू. ठीक आहे, मग भेटू आपण उद्या.